नमस्कार. दिलखुलास या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबर, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे, अशा मान्यवरांबरोबर गप्पा मारतो. त्यांच्या यशाचं रहस्य, त्यांच्या पुढची आव्हानं आणि कशी मार्गक्रमणा केली त्यांनी, हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आज आपल्याबरोबर आहेत पर्सिस्टंट कंपनीचे अध्यक्ष डॉक्टर आनंद देशपांडे. डॉक्टर आनंद, स्वागत या कार्यक्रमात आपलं. नमस्कार. आनंद, सुरुवात करताना मला मुद्दाम विचारायचं आहे ते तुमच्या अगदी सुरुवातीच्या, म्हणजे IIT खरगपूरमधले आनंद देशपांडे. IIT मधला कोर्स पूर्ण केल्यानंतर BTech झाल्यानंतर परदेशात तुम्ही गेलात, फार मोठी नोकरी तिथे तुम्हाला मिळाली. ती काम करत असताना तिथून तुम्हाला भारतामध्ये काय यावंसं वाटलं? त्याचं कारण बरेचसे युवक हे तिथे गेल्यानंतर तिकडे सेटल होतात. तिथली आर्थिक सुबत्ता, इतर सगळ्या गोष्टी त्यांना मोह पडतो त्याचा. पण तुम्ही असं केलं नाही, तुम्ही तिकडनं परत आलात. त्याचं नेमकं कारण काय होतं? नाही, असं होतं, मी जेव्हा खरगपूरला होतो तेव्हा मी कम्प्युटर सायन्समध्ये BTech केलं आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये MS आणि PhDसाठी अभ्यास करत होतो. त्यावेळेस भारतामध्ये IT, टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर हे आता नवीनच होतं एकदम. आमची बऱ्यापैकी तिसरी बॅच होती कम्प्युटर सायन्समध्ये आणि त्यावेळेस असं कम्प्युटरमध्ये अशा बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज होणार आहेत असं लक्षात येत होतं. त्यामुळे माझं जवळपास 87-88 पासून असा विचार होता की काहीतरी आपलं स्वतःचं करावं आणि असा एक जनरल असं मनात होतं. जेव्हा मी 89मध्ये PhD झाल्यानंतर मी ह्युलेट पॅकर्ड लॅबोरेटरीजमध्ये जॉब घेतला आणि मी तेव्हा पालो अल्टोमध्ये म्हणजे सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करत होतो. तेव्हा मार्च 1989 साली N. विठ्ठल, जे तेव्हा सेक्रेटरी DOE होते, ते एका परदेशी दौऱ्यासाठी अमेरिकेत आले होते आणि त्यांनी एक सिलिकॉन व्हॅली इंडियन प्रोफेशनल असोसिएशनची एक मीटिंग घेतली होती. त्याच्यात त्यांनी सांगितलं की सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आम्ही सुरू करणार आहोत आणि आम्ही परदेशातल्या युवकांना भारतामध्ये यावं असं आवाहन करत होतो. त्यावेळेस माझा ऑलरेडी विचार होता की काहीतरी परत यायचं असं वगैरे चालू होतं. पण त्यांनी सांगितलं की हा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क पुण्यामध्ये सुरू होतं आहे. वडील पुण्यात होते तेव्हा आणि मग असं ठरवलं की हे सगळं जुळतं आहे असं बरोबर वाटलं, म्हणून मी ठरवलं की परत येऊन सुरू करायचं. तर मी जवळपास मे 1990 साली मी तिथे असतानाच एक कंपनी इनकॉर्पोरेट केली. वडील होते पुण्यात, त्यांनी मला बरंच मदत केली, त्यांनी सुरू केली कंपनी त्यांच्या नावाने. मला त्यावेळेच्या तुमच्या सगळ्या कंपनीच्या सुरुवातीबद्दल विचारायचं आहे. पण एक यशस्वी उद्योजक जेव्हा घडतो तेव्हा त्याच्यामागे कित्येक वर्षांची निष्ठा असते, तपश्चर्या असते, एक वाटचाल असते. तुम्ही अत्यंत मोठ्या पगाराची नोकरी सोडून इकडे येत होता, त्यावेळी तुमच्या घरची वातावरण, घरची पार्श्वभूमी कशी होती? तुम्ही वडिलांचा उल्लेख आत्ता केला. नाही, माझे वडील इंजिनियर आहेत बाय ट्रेनिंग. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये त्यांनी 58 to 82 अशी नोकरी केली इंजिनिअरिंगमध्ये आणि त्यानंतर 82 साली ते पुण्यात आले आणि किर्लोस्कर न्यूमॅटिक्समध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते ते मटेरियल्समध्ये. पण बेसिकली त्यांचे प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आणि प्रोफेशनल जॉब असा त्यांनी जवळपास म्हणजे 35 वर्ष वगैरे त्याच्यात नोकरी केली. आणि जेव्हा मी परत येत होतो त्याच वेळेस योगायोगाने त्यांच्या कंपनीमध्ये त्यांना रिटायरमेंट ऑफर केली होती. गोल्डन हँडशेक जसं म्हणतात तसं कंपनीमध्ये. तर त्यांनी ठरवलं आणि मी असं ते ठरवत होते की मला तिथे काम नाही करायचं. त्यामुळे मी जेव्हा येत होतो त्यांनी मग पुढाकार घेतला आणि सांगितलं की ठीक आहे आपण सुरू करू. तर मग त्यांनी कंपनी आधी इन्स्टॉल केली आणि रजिस्टर केली आणि मी जेव्हा परत आलो, मी ऑक्टोबर 90मध्ये परत आलो, तेव्हा ते मग मी त्याच्यानंतर मी सुरू केली कामं करायला. तोवर आम्ही नुसती कंपनी फॉर्म करून ठेवली होती आणि एका वर्षानंतर मग बऱ्याचशा गोष्टी झाल्या ज्याच्यामध्ये त्यांना मी शेवटी म्हटलं की आयदर तुम्ही मला कंपनीच्या आतून मदत करा आणि असं बसून नुसतं ॲडवाईस देऊ नका. त्याच्यानंतर मग त्यांना सांगितलं की आयदर यू आर इन ऑर आउट असं पण काही डिस्कशन म्हणजे झालं. कुठे दोन पिढ्यांमधल्या विचारांमध्ये फरक होत होता का तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काही नवीन करायचं होतं? नाही, असं नाही की कसं होतं ना, वडिलांबरोबर काम करणं म्हणजे थोडं ऑलवेज थोडं एक वेगळ्या प्रकारचा विचार होता. तर आमचं थोडं एक आम्ही असं डिस्कशन केलं या विषयावरती आणि ठरवलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही आयदर आतून काम करा, म्हणजे नुसता सल्ला देऊ नका, कारण नुसता सल्ला द्यायला खूप सोपं असतं. घरी गेल्यावर सल्ला आहे म्हटलं, नुसता सल्ला नाही नका देऊ. मला जे काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही पार्टनर म्हणून पार्टिसिपेट करा, नुसता ॲडवायझर म्हणून मला तुम्ही नको आहात, असं त्यांचं आमचं डिस्कशन झालं. आणि मग आम्ही थोडंफार एक ॲग्रीमेंट केलं की म्हणजे असंच पर्सनल ॲग्रीमेंट की कामाच्या ठिकाणी
कामाच्या गोष्टी बोलायच्या आणि घरातल्या ठिकाणी घरातल्या गोष्टी बोलायच्या आणि घरातल्या गोष्टी कामाच्या ठिकाणी नाही बोलायच्या आणि उलटं नाही करायचं. तुम्ही अशी बरीच तत्व तुमच्या व्यवसायात पण पाळलेली आहेत. मी याच्या आधी सुद्धा तुमच्याशी बोललोय तेव्हा तुम्ही त्याही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. पण या तुमच्या क्षणाविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे की अत्यंत तुटपुंज अशा भांडवलावर तुम्ही कंपनी सुरू केलीत. म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग 3.5 किंवा 4 लाख रुपये तुमच्याजवळ होते आणि त्याच्यातून पण तुम्ही बँकेतून लोन काढलं 4-5 लाख रुपये. अशा एक 5-6 लाख रुपयात तुम्ही काहीतरी मला वाटतं कंपनी सुरू केली होती. हां, हे बरोबर आहे. मी 90 साली जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा आमचं पहिलं भांडवल 3,60,000 रुपये असं होतं. आणि नंतर आम्ही पहिल्यांदा जेव्हा लोनसाठी अप्लाय केलं तर 4 लाखाचं लोन घेतलं होतं, कारण एक इक्विपमेंट घेतलं त्याच्यासाठी. पण पहिल्या दिवशीपासून जेव्हा मी सुरू केली कंपनी तेव्हा माझ्याकडे 2 कस्टमर ऑलमोस्ट पहिल्या दिवशीपासून होते. आणि जेव्हा सुरू केलं पहिलं काम सुरू व्हायच्या आधी मी कस्टमरकडनं 10% त्यांचा ऑर्डरचा ॲडव्हान्स पण घेतला होता. त्यामुळे माझ्याकडे कस्टमरकडनं पहिले पैसे अशी ही सिच्युएशन होती. त्यामुळे मला स्वतःचे पैसे तेवढे कमी लागले. आणि कस्टमर असल्यामुळे शेवटी काय आहे की तुम्ही धंदा कोणासाठी करता? कस्टमरसाठी करता. कस्टमर असला तर धंद्यामध्ये फायनली अर्निंग जे असतं ते कस्टमरच्या थ्रूच येणार आहे. त्यामुळे कस्टमरचा जो सहभाग आहे तो आधीपासून होता. त्यामुळे हे सगळं शक्य होतं. आनंद, एक सांगा, त्यावेळेला म्हणजे त्यावेळेचं जे मार्केट कंडिशन बघितली आपण, कॉम्प्युटर नुकताच आला होता, तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे तुमची बॅचसुद्धा दुसरी किंवा तिसरी बॅच होती तुमची. हो. IITमध्ये शिकताना या नवीन गोष्टी येत असताना मार्केटमध्ये सुद्धा कॉम्प्युटरमधली कन्सल्टन्सी करणारी, सॉफ्टवेअर कन्सल्टिंग करणारी किंवा सॉफ्टवेअर प्रोडक्शन करणाऱ्या TCS म्हणा किंवा पटनी म्हणा, अशा 3-4च कंपन्या फक्त लेट 80sमध्ये किंवा अर्ली 90sमध्ये दिसत होत्या. तुम्हाला काय मार्केट कंडिशन्स त्यावेळेला वाटत होत्या? कारण मी तुम्हाला एवढ्याकरता विचारतोय की आजकालच्या पिढीला, म्हणजे माझा मुलगा आता 12वीत शिकतो, तो स्टीव्ह जॉबची फिल्म बघतो, तो बिल गेट्सबद्दलची फिल्म बघतो, तो त्या दोघांमधल्या व्यावसायिक युद्धाच्या फिल्म्स बघतो. तसं त्यावेळेला तुम्हाला या क्षेत्राबद्दल काही प्रचंड माहिती आहे किंवा खूप मोठा इतिहास आहे असं काही नव्हतं. सगळं नवीन होतं. नाही, हे भारतात नव्हतं पण बाहेर होतं. जेव्हा मी काम करत होतो ह्युलेट पॅकर्डमध्ये तेव्हा त्यांचे जे सिलिकॉन व्हॅलीचे समजा महारथी म्हणू आपण, म्हणजे ह्युलेट आणि पॅकर्ड, ते दोघंही आमच्या ऑफिसमध्ये रोज असायचे. आणि त्याशिवाय मायक्रोसॉफ्ट ऑलरेडी होतं. मी बरेच वेळा मायक्रोसॉफ्टला जाऊन पण आलो होतो. माझे मित्र पण तिथे काम करायचे. बिल गेट्स वॉज फेअरली वेल नोन तेव्हा. पण स्टीव्ह जॉब्स आणि त्यांचं पहिल्या अवतारामधलं जे ॲपल होतं तेव्हा ऑलरेडी होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या कंपन्या अमेरिकेमध्ये ऑलरेडी होत्या. त्याचा काही इम्पॅक्ट तुमच्या मनावर त्यावेळेला होत होता? हो, अर्थातच. म्हणजे मी जेव्हा ह्युलेट पॅकर्डमध्ये काम करत होतो तेव्हा HP वे म्हणून त्यांचं, मी जेव्हा असताना HPमध्ये HPचे 50 वर्ष होती. आणि HP जी कंपनी आहे ना, ती इंजिनियर लोकांनी सुरू केलेली, इंजिनियर लोकांसाठी केलेली कंपनी अशी त्यावेळेस नावाजलेली किंवा ख्याती होती त्याची. आणि तिथे 18 महिने मी जेव्हा काम केलं तेव्हा मला असं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की ज्या इंजिनियर लोक कसं काम करतात आणि इंजिनियर लोकांच्या काय अपेक्षा असतात, त्याच्याबद्दल त्यांचे काय विचार असतात. आणि त्यांचे जे फाउंडर आहेत त्यांचा जो ॲटिट्यूड होता की टेकी कंपनी म्हणून, तो तेव्हा जो होता तो मला बराच त्याचा फायदा झाला. आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा माझ्याकडे ऑलरेडी अमेरिकेतनं कस्टमर होते. त्यामुळे असं काही सिच्युएशन नव्हती की काय करायचं असा कधीच प्रॉब्लेम नव्हता. ते कसं करायचं हा प्रॉब्लेम अजूनही असतो, पण काय करायचा हा प्रॉब्लेम अजूनही नाही आहे. मागचे 25 वर्ष काय करायचं हा इश्यूज कधी, इट वॉज नॉट बीन अ बिग इश्यू. मला असं वाटतं आनंद देशपांडे या मराठमोळ्या माणसाची ही जी काही यात्रा आहे, ही जी काही वाटचाल आहे, याच्यामागे खूप एक वेगळी दृष्टी आहे, व्हिजन आपण ज्याला म्हणतो तशी आहे. आत्ता ते म्हणाले त्याप्रमाणे कामाला कधीच तोटा नव्हता आणि ते कशा पद्धतीने करायचं याचे अनेक पर्याय त्यांच्यापुढे होते. पण भारतामध्ये ज्या वेळेला कॉम्प्युटर नवीन होता त्यावेळेला अशी एखादी कंपनी काढून फक्त 5-6 माणसांबरोबर किंवा एक 5-6 लाखांच्या भांडवलावर कंपनी सुरू करून तिला आता 25-26 वर्ष झालेली आहेत. आणि ही वाढ करतानाची वाटचाल कशी आहे हे आपण आनंद देशपांडेंकडून समजावून घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.